मला एक सांगा तुम्ही, हा समृद्धी महामार्ग थेट नागपूर ते मुंबई नेला या फडणवीसना, कोणाचं गाव होती? एखाद्या शेतकऱ्याचं गाव आहे काय? एखाद्या छोट्या व्यापाऱ्याचं गाव आहे काय? कोणासाठी नेला हा मार्ग त्यानं? कोणाच्या फायद्यासाठी नेला हे तुम्हाला सांगायची गरज नाही. हे नागपूर त्याचं गाव आहे. मग त्याच्या गावासाठी त्यानं थेट एवढा समृद्धी महामार्गाला खर्च केला का? काही अब्जानं रुपये लागले त्या समृद्धी महामार्गाला? काय गरज होती त्याचीवाली? काय गरज होती मार्ग करायची? आता इमानात हिंडत होता ना. कोण हिंडलं त्या समृद्धी महामार्गानं? आणि बरं हिंडून तर फुकट हिंडू राहिले का? कचाकच पैसे घेऊ राहिले. पैशावाले देत्या, मोठ्या मोठ्या गाड्या आम्ही जाणार आहे ते कचाकच टोल पाडी त्या. आपला छोटा मोठा शेतकरी एखादा रिक्षावाला टेम्पोवाला इकडून तिकडं माल घेऊन चालवतोय आपला ट्रान्सपोर्टवर, त्यांना कुठून द्यायचे? पण त्याच्या बापाला चुकत नाही, त्याला द्यावाच लागा त्या. मग समृद्धी महामार्ग कोणासाठी बांधला? त्याला किती पैसे खर्च केले? आणि हजारानं केले का? लाखानं केले का? अब्जानं केले. मग हे सरकार पाहून एवढा पैसा आला कुठून? पार नाशिकमधून ह्या कडाच्या त्या कडाला पार उड्डाण पूल बांधतो. का बरं? पहिले पूलच होते का? पहिला समृद्धी महामार्गच होता का? मग नाशिकला लोक पोचत नव्हते का? जात नव्हते, येत नव्हते का? एवढे मोठं हे करू राहिला. मी या सरकारकडं कुठून पैसे येऊ राहिला? फक्त शेतकऱ्यासाठीच नाही का मग याच्याकडं? शेतकऱ्यासाठीच राहिलं नाही का याच्याकडं? मग येस ना, शेतकऱ्याचे कांदे 100 रुपये मालानं 100 रुपये भावानं घ्यायचे. शेतकऱ्याच्या तिजोरीमध्ये भर पडली पाहिजे ते उचलायचे आणि कुणीकडे तरी घालायचे आणि म्हणले पाहिजे नाही हे सरकारला चांगलं आहे, लय मोठा पूल बांधला होत्या ना. मेट्रो चालले आहे मुंबईच्या लोकांसाठी. मुंबईतले लोक म्हणले पण सरकारने चांगलं आहे, आम्हाला लय सुविधा केलं. मेट्रो चालू केली सरकारनं शेतकऱ्याच्या जीवावर, फक्त शेतकऱ्याच्या जीवावर. सांगा तुम्ही, दुकानदारानं दुकान टाकलं, त्याच्या शेंगदाण्याला भाव कमी आहे का? एखाद्यानं तुम्हाला कपडे दुकान टाकलं त्याचं कपड्याला भाव कमी आहे का? कोणाच्या मालाला भाव कमी? कोणाच्याच नाही, फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी. तर शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं दुश्मन आहे सरकार. आणि शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे. आणि जर शेतकऱ्यांनी ठरवलं तर हे सरकार पडल्याशिवाय राहत नाही. आणि ठरवलंच पाहिजे. आणि ठरवाच 100%, 101%.